बघू शकता किती छानपैकी मलाई कोफ्ता झालेली आहे। हा मलाई कोफ्ता आपण रेस्टोरेंट स्टाईलमध्ये बनवलेली आहे घरी। आपण मलाई कोफ्ता रेस्टोरेंट स्टाईलमध्ये घरी कशी बनवायची ते बघून घेऊया। स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण रेस्टोरेंट स्टाईलमध्ये मलाई कोफ्ता घरी कशी बनवायची ते बघून घेऊया। हा मलाई कोफ्ता करायच्यासाठी काय काय लागणारे साहित्य पहिलं तरी ते बघून घेऊया। एकदम सोपी रेसिपी आहे। चला मग कशी बनवायची ते बघून घेऊया। इथे मी 3 मीडियम आकाराचा बटाटा उकळून त्याचं साल काढून ठेवून घेतलेली आहे आणि 200 ग्राम पनीर आहे आणि 2 मीडियम आकाराचा कांदा आणि टमाटर कट करून घेतलेले इथे मी आणि कसुरी मेथी 1 टेबलस्पून आणि तेल कोफ्ता तळायच्यासाठी किती लागतं तेवढा आणि लाल तिखट 1 चम्मच, हळद 1 छोटा चम्मच आणि मनोका अर्धा कप आणि जीरा 1 चम्मच आणि धनिया पावडर 1 चम्मच। धनिया पावडर झाल्यानंतर आता आपण साखरचं पूड 1 टेबलस्पून। साखरचं पूड ऑप्शनल आहे, पाहिजे तर घ्या नाहीतर नाही, काही हरकत नाही। आणि मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर कट करून घेतलेली थोडीशी घ्या गार्निश करायच्यासाठी आणि 2 मोठा चम्मच फ्रेश क्रीम, 1 टेबलस्पून गरम मसाला आणि 7-8 लसूणची पाकळ्या घेतलेली त्याचं साल काढून ठेवून घेतलेली आणि थोडीशी आला घेतलेली आलाचा तुकडा आणि 7-8 काजू घेतलेली आणि 2 मोठा चम्मच मैदा घेतलेली आणि तूप किंवा तेल, तूप घेतले तर भरपूर चांगलं असते मलाई कोफ्ता करायच्यासाठी। आता आपण बाउलमध्ये बटाटा उकळलेले बटाटा असं किसून घ्यायचे। तुम्ही पाहिजे तर स्मॅश पण करू शकतात। इथे मी किसून घेतलेले आहे। तिन्ही पण बटाटा असाच किसून घ्यायचा आहे। किसून झाल्यानंतर आता परत पनीर किसून घ्यायचं आहे। बटाटा झाल्यानंतर पनीर पण व्यवस्थित किसून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता हा दोन्ही व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे मिक्स झालेले। आता आपण मसाला टाकून घ्यायचा आहे। मीठ चवीनुसार टाका किंवा 1 छोटा चम्मच टाकले तर पण चालेल आणि धनिया पावडर टाका। धनिया पावडर टाकल्यानंतर आता साखरचं पूड टाकून घ्या आणि मैदा टाकून घ्या 2 मोठा चम्मच। मैदा टाकल्यानंतर आता हळद टाकून घ्या, गरम मसाला टाकून घ्या, लाल तिखट आणि थोडीशी जिरे टाकून व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मैदा टाकल्यामुळे काय होईल, व्यवस्थित कोफ्ता करायला गोल करताना व्यवस्थित येतंय आणि मिक्स झाल्यानंतर आता आपण व्यवस्थित असं हाताने गोल करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। गोल झाल्यानंतर आता आपण मध्ये असा जागा करून घ्यायचं, त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकायचे आहे। इथे मी मनोका आणि काजू घेतलेले कट करून। तुम्हाला कोणता ड्रायफ्रुट्स आवडतात ते टाकू शकतात। ड्रायफ्रुट्स नाही टाकले तर पण चालेल, काही हरकत नाही, पण ड्रायफ्रुट्स टाकल्यामुळे व्यवस्थित कोफ्ता छान लागते खायला। आणि गोल करून झाल्यानंतर व्यवस्थित गोल करून घ्यायचे ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर। आता आपण गोल करून झाल्यानंतर सुक्का मैद्यामध्ये डीप करून घ्यायचे आहे। आपण सुक्का मैद्यामध्ये गोल करून घेतल्यानंतर कोफ्ता डीप केल्याने काय होईल, आपण फ्राय करताना कोफ्ता पसरणार नाही, त्यामुळे मैदा लावून घ्यायचे अशा प्रकारे सगळ्याकडे। एक झालेली, अजून एक तुम्हाला दाखवते। असंच गोल करून मध्ये असं जागा करून घ्यायचे आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून व्यवस्थित गोल करून घ्यायचे आणि मैद्यामध्ये असं डीप करून घ्यायचे अशा प्रकारे सगळं कोफ्ता करून घ्यायचे। इथे मी 6 कोफ्ता करून घेतलेले तुम्ही बघू शकतात। मी कोफ्ता 3 मोठा आणि 3 छोटा करून घेतलेले। तुम्ही पाहिजे तर मोठा पण करू शकता सगळं आणि छोटा पण करू शकतात। आता आपण काय करायचं आहे, व्यवस्थित गरम करून घ्यायचे। गरम झालं की एक एक कोफ्ता असा टाकून घ्यायचे तेलामध्ये। खूप गरम असतं, सांभाळून टाकून घ्यायचं आहे कोफ्ता। अशा प्रकारे टाकून व्यवस्थित
फ्राय करून घ्यायचं आहे. कोफ्ता तळून घेताना गॅस मीडियम हाय हीटवरतीच असायला पाहिजे, तेव्हा आपला व्यवस्थित कोफ्ता छानपैकी तळलेली जाते किंवा फ्राय केलेली जाते. आपण व्यवस्थित कोफ्ता सोनेरी रंग किंवा तांबूस रंग यायच्यापर्यंत व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायचा. हा कोफ्ता तुम्ही बघू शकता छानपैकी कलर आलेली आहे, कोफ्ता झालेली आहे. आता आपण एक प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. हा कोफ्ता सगळा कोफ्ता एक प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. परत मी तेच कढई तापायला ठेवले. तापले की त्याच्यामध्ये आलं आणि लसूणची पाकळ्या घालायचे, साल काढून घेतलेली इथे मी, आणि 2 मीडियम आकारचा कांदा घालायचे आणि थोडीशी जिरा टाकून घ्यायचे, अर्धा चम्मच. व्यवस्थित आपण परतून घ्यायचे आहे कांदा सोनेरी रंग यायच्यापर्यंत. आणि कांदा परतून झाले की टमाटा घालून व्यवस्थित परतून घ्यायचे. टमाटा पण व्यवस्थित परतून झाले की आता आपण काजू टाकून 5 मिनिट व्यवस्थित शिजून घ्यायचे. 5 मिनिट झाल्यानंतर झाकण काढून तुम्ही बघू शकता किती छानपैकी सॉफ्ट झालेले कांदा आणि टमाटा थोडेसे थंड करूनच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. इथे मी थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले. व्यवस्थित आपण ग्राइंड करून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे. परत मी इथे कढई तापून घेतलेली, त्याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच तूप टाकायचे. तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचे. तुमच्याकडे तूप नाही असलं तर तेल पण वापरू शकतात. तूप व्यवस्थित गरम झाले की आता त्याच्यामध्ये 1 छोटा चम्मच जिरा टाकून घ्यायचे. जिरा व्यवस्थित गरम करून घ्यायचे. जिरे व्यवस्थित गरम झाले की त्याच्यामध्ये 1 छोटा चम्मच हळद टाकून घ्यायचा. धनिया पावडर टाकून घ्यायचे 1 चम्मच. लाल तिखट चवीनुसार किंवा 1 चम्मच टाकून घ्यायचे, 1 मोठा चम्मच. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मसाला परतून घेताना गॅस मध्यमावरतीच असायला पाहिजे. व्यवस्थित मसाला फ्राय झाल्यानंतर आता आपण कांदा आणि टमाटा ग्राइंड करून घेतलेले ते टाकून घ्यायचे. कांदा आणि टमाटाचं पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाला लागायच्यापर्यंत. अशा प्रकारे बघू शकता आत्ताच किती छानपैकी कलर आलेले. व्यवस्थित आपण अशा प्रकारे परतून घ्यायचे. परतून झालेले आता आपण काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही असतं ते पण टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपण थोडेसे पाणी टाकून घ्यायचे. पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये. मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेतलेले मसाल्यामध्ये. त्याच्याने काय होईल, मिक्सरच्या भांड्याला थोडीशी मसाला असते ते पण पाणीमध्ये येऊन जाते, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे टाकून घेतलेले होते, तेच टाकले. आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गरम मसाला टाकून घेतलेले आणि मीठ टाकून घेतलेले चवीनुसार. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण हाताने असं क्रश करून कसुरी मेथी टाकून घ्यायचे. कसुरी मेथी टाकल्यानंतर आता आपण फ्रेश क्रीम टाकून घ्यायचे. इथे मी दुधाचं साही वापरलेले आहे, तुम्ही पण दुधाचं साही वापरू शकतात. दुधाचं साही घट्ट असायला पाहिजे, तुम्ही वापरू शकता दुधाचं साही घट्ट असले तर. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स झालेले आता आपण काय करायचं, करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता आपण झाकण ठेवून 5 मिनिट व्यवस्थित ग्रेव्ही उकळू द्यायचं आहे. 5 मिनिट व्यवस्थित उकळून झाले की आता आपण झाकण काढून बघूया कशी झाली म्हणून. तुम्ही बघू शकता किती छानपैकी ग्रेव्ही झालेली. एकदम पातळ पण नाही, एकदम घट्ट पण नाही, अशा प्रकारे ग्रेव्ही असायला पाहिजे. असा कन्सिस्टन्सी पाहिजे ग्रेव्हीचं. व्यवस्थित झालेली आहे. आता आपला ग्रेव्ही रेडी झालेली. आता आपण काय करायचं, सर्व कशी करायचं ते बघून घेऊया. आपण एक प्लेटमध्ये फ्राय करून घेतलेले कोफ्ता ठेवून घ्यायचे अशा प्रकारे आणि वरतून असं ग्रेव्ही टाकून घ्यायचे. तुम्ही पाहिजे तर ग्रेव्हीमध्ये पण कोफ्ता टाकू शकतात. खाताना असाच सर्व केला तर खूप छान लागते. आणि वरतून थोडीशी मलाई टाकून घ्या. व्यवस्थित थोडीशी चांगलं दिसू दे म्हणून मी मलाई टाकलेली, तुम्ही नाही टाकले तर पण चालेल. मध्ये मलाई कोफ्ता ऑर्डर केले तर असाच सर्व करतात, वरतूनच ग्रेव्ही टाकतात. व्यवस्थित मलाई टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता आता आपला रेडी झालेली मलाई कोफ्ता रेस्टॉरंट स्टाईलमध्ये.
तुम्हाला हा रेसिपी आवडली असले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन दाबायचं विसरू नका. परत भेटू एक छान छान रेसिपी बरोबर. थँक्यू.